हर महादेव कुठे हो, कशा आहेत तुम्ही, बरे आहेत का? तर आज आपण बनवणार आहे गावरानी पद्धतीतलं तेल. म्हणजे गावात जे आपल्या गोष्टी भेटते हर्बल, त्याच्यापासून आपण बनवू. आता हिवाळ्याचा टाईम लागला, आता काय होते, लोक बजाज आमंड ड्रॉप हेअर ऑइल वगैरे वापरते, पण ते कसं म्हणले त्यात केमिकल आहे वाटते, असं मला वाटते. कारण ते तसं तेल घुटतच नाही, म्हणून मला वाटते. तर आपण गावरानी पद्धतीने बनवू. दाखवतो तुम्हाला मी कसं कसं बनवतो, काय काय टाकतो. तर आपण आता कापत आहे बारीक बारीक कांदे, लांब लांब. तर आता हे घेतलं आपण खोरपड. त्याला इकडे खोरपड म्हणते, इंग्लिशमध्ये कसं ऑलोवेरा म्हणते. हे जे आहे कडुनिंब आपला, कडुनिंबचे पत्ते घ्यायचे आणि इथंच लिंबूचे पत्ते घ्या. त्याचे लिंबूचे पत्ते आणि कडुनिंब. जास्वंदाचे फुलं आणले होते 10-15 जास्वंदाचे. हे घेतले आपण जास्वंदाचे पत्ते. हे जास्वंदाचं फुल होतं ना, ह्याचेच पानं हे टाका लागतं त्याच्यात. आणि घेतले 2 गुलाबाचे फुलं. आता घेतला आपण कढीपत्ता. कढीपत्त्यात टाका लागते आपल्याला. रप रप ओरपला, रप रप त्याच्यात टाकला. घेतला आता जवस आणि घेतली मेथी. त्याच्यात आपण घेतलं लसण. एका तुळशीचे पत्ते घेतले आपण. हे संत्रा राहते ना, त्याचं साल ते याच्यात टाकायचं. एक संत्र्याचं मी हे घेतलं रे बा आपण. सगळं पद्धतशीर बाकायदा आता तेलात टाका लागतं. पूर्ण टाकून देतो त्याच्यात. हे काय निघे नाही, घुटलं होतं डायरेक्ट चाकून यायला फाडूनच टाकलं पुरेच्या पुरं डायरेक्ट. मेथीचे दाणे दाखव इकडे. आता टाकत आपण लसण, गोडलिंब. आता आपण टाकू कांदे, निंबूचे पत्ते, जास्वंदाचे फुलं. छान असा फ्रेग्रन्स सुटला, एक नंबर भारी वाटू राहिला आता इथं. त्याच्यात कडुनिंब, संत्र्याचे ते काढले होते ना पील, साल, ते टाकून. आता काय होऊ द्यायचं चांगलं. कमीत कमी 20 मिनिट जोपर्यंत लाल नाही होत तोपर्यंत होऊ द्यायचं. ह्याच्यावर फोकस करतो भाऊ. हिरव्याचं तोपर्यंत थोडंसं लालसर. ॲलोवेरा, जवस आहे ना, हे पहा आता किती छान दिसून राहिलं. ते जवस पुढं खूप भारी दिसून राहिलं. आता जोपर्यंत लाल नाही होत तोपर्यंत आग रोज द्यायची त्याला. हे 3 जण आले होते, दादा मला व्हिडिओत घ्या म्हणे, व्हिडिओत घ्या, मी दिसलो पाहिजे. मग येले घेतलं. हे आपले 3 छोटे बंधू येले घेतलं. काय का तेल तर एक नंबर राहते, एकदम नॅचरल पद्धतीतून बनवलेलं आहे आपण. काही बाहेरचं की वापरलं नाही, सगळं घरचंच वापरलं. आता ज्याला लागलं असेल तर मग DM करा. म्हणजे धंदन चालू केला, पण मी आता स्वतःसाठी बनवलं होतं. जर तुम्हाला वाटलं बनवायचं तर बनवून पहा, खूप भारी तेल आहे आणि रिझल्ट खूप भारी आहे याचे. बाकी केमिकल युक्त वापरल्यापेक्षा घरचं वापरा, मला हे म्हणायचं आहे. आता ते जे आपण मगाशी पूर्ण त्याला भाजलं होतं, आता त्याला कपड्यात काढायचं. आणि कपड्यात काढल्यावर त्यातलं तेल पूर्ण पिळून टाकायचं. दाखवत तुम्हाला मी. हॉटेलमध्ये भरून ठेवायचं डायरेक्ट, चांगल्या धुवून. मग काय मम्मीनं मस्त घेतलं हातावर ते तेल. मम्मी म्हणे मी तुला देतो म्हणे मालिश करून डोक्याची. मम्मीने घेतलं हातावर, मग दिलं मम्मीनं मस्त की मसाज करून. अरे बाप, एवढं भारी वाटत होतं ना, एकदम डोकं हलकंच पडलं. एकदम भारी तेल आहे ते. तुम्ही एकदा फक्त ट्राय करून पहा, मग सांगा तुम्ही रिझल्ट मला त्याचे कसे आहे. तर घरच्याच पद्धतीचं आहे, आर्टिफिशियल काही नाही. मी अशा पद्धतीनं तेल बनवलेलं आहे. जर तुम्हाला बनवायचं असेल तर मी व्हिडिओ तर ऑलरेडी टाकला, तुम्ही बघून घ्या. जर इच्छा झाली तर बनवा, नाही तर राहू द्या. पण याचे रिझल्ट खूप छान आहे. तुम्ही फक्त त्याला 7 दिवस ट्राय करून पहा. खूप अप्रतिम त्याचे एकदम रिझल्ट आहे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आता.